बीड नंतर आता बातमी आहे परभणी प्रकरणाची। परभणी प्रकरणावरनं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेमध्ये निवेदन सादर केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळा घटनाक्रम सांगितला। सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीमध्ये कुठलीही मारहाण झाली नाही अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सोमनाथ सूर्यवंशी पूर्णवेळ पोलीस कोठडीमध्ये असतानाचा व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे। फुटेजमध्ये कुठेही मारहाण झालेली दिसत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। श्वसनाच्या त्रासामुळे सोमनाथचा मृत्यू झाला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिली। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। जापोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली, त्यात सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती। त्यानंतर 2 वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं। दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला 3rd डिग्रीचा वापर केला आहे का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का। त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही। ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड। कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही। त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे। त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे। त्यावेळेस एमसीआर मध्ये जेलमध्ये असताना त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली। ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। पोलिसांच्या अॅट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं, पण 13-12 कोटी लोकांना जे अपेक्षित होतं तो न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नाही। आजही त्या मृत व्यक्तीवरती आणि सगळ्या परभणीकरांवरती जे न्यायप्रिय परभणीकर आहेत, महाराष्ट्राची जनते यांच्यावर अन्याय झाला आणि खास करून उत्तम सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिला नाही। सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस म्हणजे ते मारलं कोणी तर हा प्रश्न उपस्थित झाला। त्यांनी स्वतःनीच पाठीवर मारून घेतलं की काय मल्टिपल इंजरीज करायला, काय म्हणजे काय पद्धत आहे उत्तर द्यायची। आणि आम्हाला अध्यक्ष बोलूही देत नाहीत।